नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे. घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत TMCची जाहिरात आलेली आहे मित्रांनो. अर्थात ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे. या संदर्भात आपण सर्व काही डिटेल्सपणे जाणून घेऊयात. तर मित्रांनो, यामध्ये गट क आणि ड ची पदभरतीची जाहिरात आलेली आहे. ही सर्व पदे सरळ सेवेच्या अंतर्गत भरण्यात येणार आहेत मित्रांनो. त्यामध्ये किती पदे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी संवर्ग किती आहेत आणि यासाठी फी वगैरे काय असेल, फीचं स्ट्रक्चर असेल, अजून स्लॅबसचं असेल, सर्व काही मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा, मी नक्की उत्तर देईल मित्रांनो. तर या ठिकाणी इथे पाहू शकता मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क आणि ड मधील रिक्त पदे सरळ सेवेने प्रवेश भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, जे काही सरळ सेवेचे पदं असतात त्या अंतर्गत हे पदं भरली जातात, गट क आणि ड ची. तर पुढे काय म्हणलेले आहे, यामध्ये कोणकोणती पदं आहेत तर मित्रांनो, प्रशासकीय सेवेमधील असतील, लेखा सेवा असेल, तांत्रिक सेवा असेल, अग्निशमक सेवा असेल, शिक्षण सेवा असेल, सार्वजनिक आरोग्य सेवा असेल, वैद्यकीय सेवा असेल, निमवैद्यकीय सेवा असेल, इत्यादी सेवेमधील जे काही पदं आहेत ते या ठिकाणी भरण्यात येणार आहेत मित्रांनो. तर पुढे काय म्हणलेले आहे, सदर निवेदन कळविण्यात येते की तर तुम्हाला या ठिकाणी एकूण किती पदं आहेत तर मित्रांनो 1773 पदं आहेत मित्रांनो. तर यामध्ये अर्ज करण्याचा कालावधी 12/8/2025 पासून ते 2/9/2025 पर्यंत आहे मित्रांनो. म्हणजे अर्थात उद्यापासून फॉर्मला सुरुवात होणार आहे. आज 11 तारीख आहे. तर मित्रांनो, यामध्ये शैक्षणिक अर्हता असेल इत्यादीबाबत जे काही तुमची पात्रता आहे त्यानुसार तुम्ही फॉर्म भरायचा आहे, शैक्षणिक पात्रतेनुसार, असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे इथं पाहू शकता मित्रांनो, संवर्ग दिलेला आहे या ठिकाणी आणि पदनाम आहे. त्यानंतर 7व्या वेतन आयोगानुसार पेमेंट किती आहे त्याचा या ठिकाणी आणि एकूण भरायची पदे किती आहेत या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आता आपण जाणून घेऊया सर्व पदे काही डिटेल्समध्ये. प्रशासकीय सेवा गट कचं आहे. सहाय्यक परवाना निरीक्षक म्हणून जे पद आहे त्यांचे S10 नुसार पगार आहे मित्रांनो. यामध्ये टोटल रिक्त पदे यांची फक्त 2 आहेत. आता प्रत्येकाची पेमेंट सांगण्यापेक्षा एक तुम्ही ध्यानात ठेवा, पण पदं किती आहेत ते मी सांगेल तुम्हाला. प्रशासकीय सेवा गट क आहे, लिपिक तथा टंकलेखक आहे. S6 नुसार याची पेमेंट आहे आणि यांची पदं 53 आहेत मित्रांनो. लेखा सेवा गट आहे, त्याची लिपिक लेखा म्हणून आहे. S6 नुसार पगार आहे आणि 32 पदं रिक्त आहेत. त्यानंतर तांत्रिक सेवा गट आहे, त्यामध्ये कनिष्ठ अभियंता एक आहे नागरीचा, त्याची S15 नुसार पेमेंट आहे. एकूण 24 पदं रिक्त आहेत मित्रांनो. त्यानंतर तांत्रिक सेवा गट क म्हणून आहे, कनिष्ठ अभियंता म्हणून आहे एक. यामध्ये यांत्रिकी आणि ॲटोचा आहे. यामध्ये S15 नुसार पेमेंट आहे यांना आणि 16 रिक्त पदं आहेत. त्यानंतर मित्रांनो पुढे काय म्हणलं बघा, तांत्रिक सेवाच आहे तर त्यामध्ये कनिष्ठ अभियंता विद्युतचा आहे. यामध्ये S15 नुसार पेमेंट आहे त्यांना आणि 4 पदं रिक्त आहेत. त्यानंतर अजून तांत्रिक सेवामध्ये कुठला आहे तर मित्रांनो, कनिष्ठ अभियंता 2 म्हणून आहे, यांचा S14 नुसार पेमेंट आहे. एकूण 63 रिक्त पदे आहेत. त्यानंतर तांत्रिक सेवा गट कचा आहे. यानंतर प्रदूषण निरीक्षक म्हणून आहे पद, यांना S10 नुसार पगार आहे आणि यांचं एकच पद रिक्त आहे. त्यानंतर पुढे काय आहे बघा, अग्निशमक सेवेच्या अंतर्गत येणारे पद आहेत. यामध्ये सहाय्यक अग्निशमक केंद्र अधिकारी म्हणून आहे, यांचा S10 नुसार पगार आहे. 13 पदं रिक्त आहेत. त्यानंतर यंत्रचालक आहे, त्यामध्ये S7 नुसार पेमेंट आहे, यांचा 207 पदं रिक्त आहेत. त्यानंतर फायरमॅन म्हणून आहे, त्यांचा S5 नुसार पेमेंट आहे. 381 पदं रिक्त आहेत मित्रांनो. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, निमवैद्यकीय सेवेच्या संदर्भात या ठिकाणी पद आहेत मित्रांनो. याचे पण या ठिकाणचे पण 3 पदं रिक्त आहेत निमवैद्यकीय सेवेचे. त्यामध्ये बघा, वाचा उपचार तज्ज्ञ म्हणून आहे जिद्द शाळेचे, तर यामध्ये S13 नुसार पेमेंट आहे, एकच पद रिक्त आहे. त्यानंतर मनोपचार तज्ज्ञ म्हणून आहे, त्यामध्ये पण एकच पद रिक्त आहे. त्यानंतर परिचारिका म्हणून आहे, त्यांना S13 नुसार पगार आहे, त्यांचे 3 रिक्त पद आहेत. त्यानंतर विशेष शिक्षक आहे अस्थिव्यंग दिलेला, या ठिकाणी 5 रिक्त पदं आहेत. आणि सार्वजनिक सेवा म्हणून जे दिलेलं आहे स्वच्छता निरीक्षक, त्यांची पदं S8 नुसार पगार आहे, 5 पदं रिक्त आहेत. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, हे वैद्यकीय सेवेचे आहेत 2. त्यामध्ये वैद्यकीय सेवा गट क आहे, डायटिशियनचा आहे, त्यामध्ये S14 नुसार पगार आहे, त्यांना 2 पदं रिक्त आहेत.
त्यानंतर निमवैद्यकीय आलेत आता या ठिकाणी। निमवैद्यकीय पदं मित्रांनो, या ठिकाणी पदाचे नाव सांगतो तुम्हाला। हे सर्व काही निमवैद्यकीय पदं आहेत। तर या ठिकाणी पदाची नावं आणि त्यांचा पगार पाहून घ्यायचे। S14 नुसार पगार आहे इथपर्यंत, वैद्यकीय समाजसेवकपर्यंत, आणि खाली जे काय दिलेलं आहे त्यांना S13 नुसार पगार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी यांचे रिक्त पदं दिलेले आहेत। बायोमेडिकल इंजिनियर म्हणून आहे, यांचे 3 पदं रिक्त आहेत। त्यानंतर फिजिओथेरपिस्ट आहे, त्यांचे 2 पदं रिक्त आहेत। सायकॅट्रिक काउन्सिलर म्हणून आहे, त्यांचे 3 पदं रिक्त आहेत। त्यानंतर पब्लिक हेल्थ नर्स आहे, त्यांचे 4 पदं रिक्त आहेत। त्यानंतर वैद्यकीय समाजसेवक आहे, त्यांचे 6 पदं रिक्त आहेत। त्यानंतर क्षयकिरण तंत्रज्ञ म्हणून आहे, त्यांचे 8 पदं रिक्त आहेत। नर्स, मिडवाईफ, परिचारिका, स्टाफ नर्स म्हणून आहे, त्यांचे 457 पदं रिक्त आहेत मित्रांनो। त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, मेमोग्राफी दिलेलं आहे या ठिकाणी। मेमोग्राफी टेक्निशियन आहे, यांचे 2 पदं रिक्त आहेत। त्यानंतर एंडोस्कोपी टेक्निशियन आहे, यांचे 2 पदं रिक्त आहेत। त्यानंतर ऑडिओमेट्री टेक्निशियन आहे, यांचे 1च पद रिक्त आहे। त्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून आहे, त्यांचे 2 पदं रिक्त आहेत। त्यानंतर CT स्कॅन तंत्रज्ञ आणि MN तंत्रज्ञ म्हणून आहे, त्यांचं पण 1च पद रिक्त आहे। अल्ट्रासोनोग्राफी आणि CT स्कॅन तंत्रज्ञ म्हणून आहे, त्यांचे 2 पदं रिक्त आहेत। त्यानंतर ECG टेक्निशियन आहे, यांचे 19 पदं रिक्त आहेत मित्रांनो। ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर म्हणून आहे, यांचे 4 पदं रिक्त आहेत। त्यानंतर ब्लड बँक टेक्निशियन म्हणून आहे, त्यासाठी 10 पदं रिक्त आहेत। मित्रांनो, तुमच्यासाठी मी सर्व माहिती डिटेल सांगतो आहे, म्हणजे किती पदं रिक्त आहेत हे पण सांगत आहे तुम्हाला समजण्यासाठी। जास्त काय अपेक्षा नाही मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा। तर पुढे काय म्हणलं, स्पीच थेरपिस्ट म्हणून आहे, यांचे 2 पदं रिक्त आहेत। चाइल्ड सायकोलॉजिस्ट म्हणून आहे, यांचे 1च पद रिक्त आहे मित्रांनो। आणि खाली जे पद दिलेलं आहे, प्रोस्टेटिस्ट व ऑर्थोस्टिक टेक्निशियन म्हणून आहे, त्यांचं पण 1च पद रिक्त आहे। ECG टेक्निशियन आहे, यांचं पण 1च पद रिक्त आहे। त्यानंतर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर म्हणून आहे, यांचं पण 1च पद रिक्त आहे। त्यानंतर फिजिसिस्ट आहे, त्यांचं पण 1च रिक्त आहे। त्यानंतर क्युरेटर ऑफ म्युझियम आहे, यांचे 3 पदं रिक्त आहेत। त्यानंतर औषध निर्माता अधिकारी आहे, यांचे 36 पदं रिक्त आहेत। त्यानंतर एक्सुपेशनल थेरपिस्ट म्हणून आहे मित्रांनो, त्यांचे 2 पदं रिक्त आहेत। त्यानंतर पल्मोनरी लॅब टेक्निशियन आहे, त्यांचे 1 पद रिक्त आहे। त्यानंतर ॲप्थलिमिक ॲसिस्टंट म्हणून आहे, त्यांचं 1 पद रिक्त आहे। त्यानंतर डेप्युटी लायब्रेरियन आहे, त्यांचं पण 1च पद रिक्त आहे। त्यानंतर लायब्ररी असिस्टंट आहे, त्यांचं पण 1च पद रिक्त आहे। तर मित्रांनो, आता पुढे पाहूयात अजून आपले सवर्ग किती आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी टोटल सवर्ग आहेत 65। तर आपण आता आलेलो आहेत, निमवैद्यकीच चालू आहे मित्रांनो, आणि सर्व काही निमवैद्यकीच आहेत। त्यानंतर आर्टिस्ट म्हणून आहे पद, त्यांचं पण 1च पद रिक्त आहे। सहाय्यक ग्रंथपाल आहे, त्यांचं पण 1च आहे। त्यानंतर सहाय्यक क्षयकिरण तंत्रज्ञ म्हणून आहे, त्यांचे 8 पदं रिक्त आहेत। त्यानंतर मित्रांनो, मल्टीपर्पज वर्कर म्हणजे बहुउद्देशीय कामगार आहे, त्यांचे 33 आहेत रिक्त। आणि स्टॅटिस्टिशियन म्हणून जे पद आहे, त्यांचे 1 पद आहे रिक्त। तर नंतर ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन म्हणून आहे, त्यांचे 2 पदं रिक्त आहेत। सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून आहे, त्यांचे 3 आहेत। मेडिकल रेकॉर्ड कीपर म्हणून आहे, त्यांचे 3 पदं रिक्त आहेत। त्यानंतर प्रवासिका म्हणून पद आहे, त्यांचे 117 पदं रिक्त आहेत। ज्युनियर टेक्निशियन म्हणून आहे, त्यांचे 60 पदं रिक्त आहेत। त्यानंतर लेप्रेसी असिस्टंट म्हणून आहे, त्यांचं 1 पद रिक्त आहे। त्यानंतर शस्त्रक्रिया सहाय्यक म्हणून आहे मित्रांनो, शस्त्रक्रिया सहाय्यकांचे किती पदं आहेत, तर 25 पदं रिक्त आहेत। वॉर्ड बॉय आहे, वॉर्ड बॉयचे 37 पदं रिक्त आहेत। दवाखाना आया म्हणून आहे, त्यांचे 48 आहे। आणि लॅबोरेटरी अटेंडंट म्हणून आहे, त्यांचे 2 रिक्त पदं आहेत। तर मित्रांनो, हे अशा पद्धतीची माहिती आहे। आणि अजून पुढे किती रिक्त पदं आहेत बघा। पोस्ट या ठिकाणी दिलेलं आहे, पोस्टमॉर्टम अटेंडंट म्हणून आहे, यांचे किती आहेत, 4 पदं रिक्त आहेत। त्यानंतर मॅच्युअरी अटेंडंट म्हणून आहे, त्यानंतर 6 पदं आहेत। त्यानंतर अटेंडंट म्हणून आहे, त्यांचे 28 पदं आहेत। नावी बार्बर म्हणून आहे, त्यांचे 2 पदं आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी जे पदं दिलेले आहेत, हे जे पदं आहे शस्त्रक्रिया सहाय्यकपासून हे जेवढे काही पदं आहेत, हे सर्व काही ग्रुप डी मध्ये येतात, त्यामुळे हे डी पदं आहेत मित्रांनो। आणि एकूण असे टोटल
1773 पदं रिक्त आहेत मित्रांनो. आणि यामध्ये टिपमध्ये काय सांगितले बघा, अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेली लिपिक तथा टंकलेखक 7 पदे, अग्निशमक फायरचे 2 पदे, चालक यंत्रचालकचं 1 पद, वॉर्ड बॉयचे 2 पद, एकूण अशी 12 पदं अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात भरण्याकरता एकूण रिक्त पदामध्ये समाविष्ट केलेली आहेत. तर ह्याच पदामधले यांना पदं असे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. या ठिकाणी सांगण्यात आलेल्या ऑलरेडीच त्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून भरण्यासाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत. अगोदरच म्हणजे फिक्स झालेलं आहे. यांचं फिक्स म्हणण्यापेक्षा एक ठरलेलं आहे की यांचं त्यांना या प्रवर्गाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाला त्यांना द्यायचे आहे ते 12 पदं. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याचा वेळापत्रक देण्यात आलेला आहे मित्रांनो. अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलेला आहे या ठिकाणी 12 ऑगस्ट 2025ला 2 वाजल्यापासून ते 2 सप्टेंबर 2025 रात्री 23:59 म्हणजेच 11:59 तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, ऑनलाईन पद्धतीने विहित केलेल्या परीक्षा शुल्क भरण्यासाठी तारीख कधीच आहे मित्रांनो, 2 सप्टेंबर 2025ची रात्री 12 वाजेपर्यंत. प्रवेशपत्र तुम्हाला कधी भेटणार आहे तर परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला भेटणार आहेत. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेशपत्रात नमूद आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. आणि तांत्रिक समस्या जर उद्भवली तर तुम्ही या नंबरवरती संपर्क साधू शकता त्यांचा. आणि जाहिरातीबाबत काही विचारणा असेल तुम्हाला करायची असेल तर या संकेतस्थळावरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि या ईमेल ID वरती पण तुम्ही संपर्क साधू शकता. तसंच कार्यालयीन कामकाजाचा वेळ त्यांनी दिलेला आहे. सोमवार ते शुक्रवार आहे, सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीचं हे होतं मित्रांनो. यांनी सांगितलेलं आहे फी कधी, हे आपलं परीक्षा फी कधी भरायची, लास्ट डेट कधीचे, सर्व काही डिटेल्समध्ये सांगितलं. आणि तुम्हाला काही तांत्रिक अडचण आली तर या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा मित्रांनो, परीक्षेचा वेळ, दिनांक, केंद्र इत्यादीबाबत प्रवेशपत्रात नमूद केले जातील. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी ठाणे महानगरपालिकेच्या जी काही वेबसाईट दिलेली आहे www.thanecity.government.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. जर काही त्या टाईम टेबल. मित्रांनो या ठिकाणी आता आपण परीक्षा शुल्कावरती आलेलो आहोत. तर मित्रांनो यासाठी जे अमागास विद्यार्थी आहेत, जे ओपनमधून फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये आहे. आणि जे मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी किती 900 रुपये आहे. आणि जे माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक आहेत त्यांना शुल्क माफ राहील असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे जन्मताच दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ नाही. फक्त जे माजी सैनिक आहेत आणि जे दिव्यांग झालेले आहेत माजी सैनिक त्यांच्यासाठीच परीक्षा शुल्क माफ आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे मित्रांनो, अर्जाचं शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे असं सांगण्यात आलेलं आहे. उमेदवारास प्रसिद्ध केलेली जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचे असल्यास प्रत्येक पदावर तुम्हाला स्वातंत्र्य अर्ज करायचा आहे आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क तुम्हाला भरणं बंधनकारक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. टोटल 65 संवर्ग आहेत मित्रांनो. 65 संवर्गामध्ये तुम्ही जरी 3-4 संवर्गासाठी जरी तुम्ही अप्लाय करायचं म्हणलं तर तुम्हाला बघा तुम्ही 4 पदासाठी जरी तुम्ही अप्लाय केलं तर 4000 रुपये तुम्हाला लागतात मित्रांनो. तर असं आहे, एक परीक्षा शुल्क ठेवायला पाहिजे पण नाही ठेवलेली त्यांनी. तर चला पुढे बघायचं आहे काय म्हणलेलं आहे या ठिकाणी बघा. परीक्षा शुल्क परतावा नॉन रिफंडेबल आहे मित्रांनो. ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवारांना स्वतः भरावे लागणार आहेत. म्हणजे GST असेल, IGST असेल किंवा आपला स्टेट GSTचा असेल, हे सर्व तुम्हाला स्वतः भरायचं आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, कोणत्याही कारणावास्तव पदभरती प्रक्रिया स्थगिती रद्द झाल्यास उमेदवाराला परीक्षा शुल्क परत केला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत तपशील तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरायची पदाचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा शिथिल जे काय असेल, निवड पद्धती असेल, सर्वसाधारण सूचना असेल, अटी शर्ती, शैक्षणिक अर्हता, समांतर आरक्षण तसेच याबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षा शुल्क अर्ज सर्व काही भरण्यासाठी तुम्हाला सर्व काही माहिती आणि इतर काही जे काही तुमचे प्रश्न असतील ते या संकेतस्थळावरती तुम्हाला भेटेल असं उपलब्ध करून दिले जातील असं या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो ही अशा पद्धतीची माहिती होती. माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, यामध्ये जे काही पदं आहेत आणि त्यासाठी कोणते सिलेबस आहे याविषयी मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये भेटेल. तर चला मित्रांनो, थँक्यू.